गोमाता चंद्रासह माजी उपनगराध्यक्ष सीताराम मॅनेवार यांचे पंढरपूर वारीकडे प्रस्थान. महिला भगिनी व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत पूजा अर्चना करून भक्तिमय वातावरणात निरोप. आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर वसमत येथील माजी उपनगराध्यक्ष सीताराम मॅनेवार हे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गोमाता चंद्रा हिच्यासह पंढरपूरच्या वारीसाठी रवाना झाले आहेत. वसमत येथून पंढरपूरकडे प्रस्थान करण्यापूर्वी महिला भगिनी तसेच मित्रपरिवाराच्या वतीने गोमाता चंद्राची विधिवत पूजा व आरती करण्यात आली. यावेळी भक्तिमय वातावरणात गोमाता चंद्राला पुष्पहार अर्पण करून तिची पूजा अर्चना करण्यात आली. उपस्थितांनी श्रद्धा आणि भक्तिभावाने आरती करून मॅनेवार यांच्या पंढरपूर वारीच्या प्रवासाला शुभेच्छा दिल्या. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गोमाता चंद्रासह पंढरपूरच्या वारीला निघाल्याने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष सीताराम मॅनेवार, गणेशभाऊ काळे तसेच महिला भगिनी, मित्रपरिवार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी गोमाता चंद्रासह पंढरपूरकडे निघालेल्या वारीस भाविक शुभेच्छा देत विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मंगलमय प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चंद्राची पंढरपूर वारीला चंद्र जाणार आहे, निघाली आहे आणि तिची ही तिसरी वारी आहे. आणि लहानपणापासून म्हणजे ती 1 वर्षाच्या आत असताना 3 महिन्याची असताना तिनं वारी केली होती. दरवर्षी एक मुक्काम 20 किलोमीटर ती चलत असते. यावेळेस थोडा उशीर झाला, परंतु पंढरपूरची वारी न चुकता ती पंढरपूरला जात असते. एक मुक्काम चलत असते. विठ्ठलाचं दर्शन विठ्ठलाचं सुरुवातीला आता इथून तुळजापूर आणि पंढरपूरचं दर्शन करून, पायरीचं नामदेव पायरीचं दर्शन करून वारीमध्ये मुक्काम ज्या ठिकाणी वारीचं आहे त्या ठिकाणी जात असते. तिथून ज्ञानेश्वर महाराजाच्या पालखीचं दर्शन करून मग पायी चलते. चंद्राबद्दल काय सांगाल? चंद्राबद्दल म्हणजे मी काय, चंद्राचं असं आहे की चंद्राला आता 4 धाम करायचं आहे. त्यापैकी तिचे आणि 12 ज्योतिर्लिंग आहेत. 5 ज्योतिर्लिंग तिचे झालेले आहेत. 3-3.5 शक्तिपीठं झालेले आहेत. आता तिला पुढच्या वेळेस बद्रीनाथ, केदारनाथ ही तिची वारी होणार आहे. एक घरचा मेंबर असल्यासारखंच आहे. हां, चंद्रा ही माझ्या घरचा मेंबर आहे, फॅमिली मेंबर आहे. आणि तिला घरामध्ये एक सदस्य म्हणून आम्ही तिच्याशी वागत असतो. जय श्रीराम. जय